त्या संदर्भामध्ये या रेल्वेच्या संदर्भामध्ये अनेक वर्षापासून आमच्या सगळ्यांचे प्रयत्न सुरू आहेत. परंतु आता केंद्र सरकार याच्यामध्ये काहीतरी वेगळा निर्णय घेऊन आहे आणि मार्ग बदलून दुसऱ्या मार्गे रेल्वे नेण्याचा प्रयत्न सुरू दिसतो. या परिसरामध्ये होणारा विमानतळ होऊ शकला नाही. ही जी रेल्वे ही काही फक्त प्रवासी वाहतुकीची रेल्वे नव्हती. शेतमाल, फळभाज्या, फळं या सगळ्या वस्तू शिर्डीच्या विमानतळापर्यंत विमानाने परदेशामध्ये पाठवण्याच्या दृष्टीने आणि त्याच्यासाठी मोठ्या मोठ्या ट्रक्स, ट्रॉलीज, कंपन्या आहेत चाकणला वगैरे खूप मोठ्या प्रमाणात. त्यामुळं अडचण तयार होते आणि म्हणून ही रेल्वे जशी शेतकऱ्यांसाठी गरजेची आहे, विद्यार्थ्यांसाठी गरजेची आहे, नागरिकांच्यासाठी गरजेची आहे आणि पुणे आणि नाशिक आणि ठाणे, मुंबई असा हा जो ट्रँगल आहे, हा ट्रँगल जोडायचा प्रयत्न या रेल्वेच्या माध्यमातून करायचा आमचा पूर्वीपासूनचा निर्धार होता आहे आणि तोच निर्धार आम्ही पुढे नेणार आहोत. वेळ प्रसंगी आज आम्ही सगळ्या पक्षांच्या वतीनं हे आंदोलन आयोजित केलेलं होतं. सर्व पक्ष सामील झाले याच्यामध्ये आणि त्याच्यामधून केंद्र सरकारला जनतेच्या भावना कळायला पाहिजे म्हणून आपण नागरिकांनी, बांधवांनी सहकार्य करावं अशी विनंती मी त्यांना करतो आणि ही रेल्वे होण्यासाठी शेवटपर्यंत आमचा लढत चालू आहे. अहिल्यानगर जिल्ह्याच्या वतीने आंदोलन होईल का? कारण की अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये त्या पद्धतीने संगमनेरला एकत्रित मोठ्या पद्धतीने सुरू आहे, पण पुणे जिल्ह्यात ठिकठिकाणी केले जात आहे. पुणे जिल्ह्यातली जी समिती आहे किंवा आंदोलक आहेत यांच्या भेटी दिसत नाही, कारण हे आंदोलन एकत्रित केले जाईल. असं आहे की जी रेल्वेची कृती समिती आहे, ती कृती समिती जो कार्यक्रम ठरवेल त्याप्रमाणे आम्ही पुढे जाऊ. शरद पवार पक्षाचे खासदार उद्या प्रधानमंत्र्यांची भेट घेणार आहेत रेल्वे संदर्भात. हो, त्याच्याशी माझं फोनवर बोलणं झालेलं आहे. त्यांनी मला सांगितलं की मी उद्या माननीय पंतप्रधानांची भेट घेणार आहे, त्यावेळेला हा प्रश्न मी तिथं मांडेन आणि भेट झाल्यानंतर काय त्याच्यामध्ये होत आहे ते आपल्याला कळवेल आणि आपल्या माध्यमातून किंवा ते थेट तुम्हाला पण कळवेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तालुक्याला भेट दिली, त्यावेळेस तुमची त्याच्याशी चर्चा झाली होती. त्याचबरोबर तो टेक्निकल अहवाल आहे जेमातीबाबतचा, हा तुम्ही मुख्यमंत्र्यांपर्यंत दिलेला आहे. पुढे राज्य सरकारची आता याबाबत काय भूमिका आहे, काय ठरले? राज्य सरकारने याच्यासाठीच तर डॉक्टर माशेलकरांच्या नेतृत्वाखाली एक कमिटी नेमलेली आहे. त्या कमिटीचा अहवाल आल्यानंतर जीएमआरटीचा प्रश्न स्पष्ट होईल. आंदोलनात जर तोडगा निघाला नाही तर यापुढच्या काळात राज्याचं शिष्टमंडळ स्वतः पंतप्रधानांची भेट घेईल. असं आहे, टप्प्याटप्प्याने ज्या ज्या गोष्टी कराव्या लागतील त्या आम्ही करू आणि त्या वेळेला तुम्हाला सांगू. इंदोरमध्ये अदानींचा जो प्रोजेक्ट होता त्याला सुद्धा विरोध होता, तर आज रेल्वे आंबेगाव तालुक्यामध्ये 2 वेगवेगळ्या आंदोलनं पाहायला मिळाली.